अमेठीमध्ये राहुल गांधींना जोरदार टक्कर देणाऱ्या स्मृती इराणींना सरकारमध्ये महत्त्वाचं पद मिळणार हे नक्की होतं। मात्र त्यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं मिळेल असं कुणालाच वाटलं नव्हतं। त्यामुळे त्यांच्या नियुक्तीनंतर एकच गदारोळ झाला। ये बात सही है कि वो अंडर ग्रेजुएट हैं और एजुकेशन का जो डिपार्टमेंट है, एजुकेशन की जो मिनिस्ट्री है, इसके अंदर बहुत ही सीरियस थॉट वाले लीडर की ज़रूरत है। लेकिन स्मृति ईरानी, जिन्होंने कॉलेज में दाखिला लेने के बाद ग्रेजुएशन करना भी अपनी प्रायोरिटीज़ में शामिल नहीं किया, जिनको एजुकेशन को हासिल करना जिनकी प्रायोरिटी शायद नहीं रही, वो आज एजुकेशन मिनिस्टर पूरे देश की बनेंगी, तो इस तरह की बातें तो होंगी। विरोधक, त्यातही मुख्यतः काँग्रेसच्या नेत्यांनी सुरू केलेल्या टीकेनंतर मात्र टीका करणाऱ्या पक्षातल्या नेत्यांची शैक्षणिक पात्रता किती आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे केंद्र सरकारवर होणाऱ्या टीकेच्या झळा महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारला बसू लागलेत। उपमुख्यमंत्री अजित पवार 10वी, उद्योग मंत्री नारायण राणे 10वी, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक 11वी, वस्त्रोद्योग आणि अल्पसंख्याक मंत्री नसीम खान 12वी आणि पशुसंवर्धन मंत्री मधुकर चव्हाण 7वी। अत्यंत कमी शिक्षण असलेली ही नेते मंडळी आघाडी सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर विराजमान आहेत। त्यामुळे काँग्रेसने स्मृती इराणींवर टीका करताना आपल्या पक्षातल्या नेत्यांच्या शिक्षणावर एकदा नजर नक्कीच टाकायला हवी। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।